पुरी कशी असावी तर एकदम काटोकाट टम्म अशी फुगलेली, चवीला एकदम खमंग आणि त्याचबरोबर पांढरशुभ्र चकाकी असलेली, अजिबात ऑइली नसलेली अशा पद्धतीची पुरी तयार करण्यासाठी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स बघायच्या आहेत। सोबतच आपल्याला या ठिकाणी कुठलंही वाटण न वाटता एकदम सिंपल साध्या पद्धतीने चमचमीत अशी बटाट्याची भाजी कशी करायची ते देखील बघायचं आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आपली पुरी एकदम खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा आहे। पोहे खायचा जो मोठा चमचा असतो तो 4 चमचे आपण या ठिकाणी रवा घेतलेला आहे। कपाने जर बघितलं तर आपण या ठिकाणी पाव कप रवा घेतलेला आहे। आता आपली पुरी एकदम खमंग तयार करण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला पुरीला एकदम पांढरशुभ्र तयार करण्यासाठी, पुरीला छान चकाकी देण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 चमचा पिठी साखर टाकून घ्यायची आहे। पुरीचं जे पीठ असतं ते आपण एकदम घट्ट चुरून घेतो आणि त्यापासून तयार केलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळल्यानंतर थोड्याशा लाल होतात। पुऱ्या लाल होऊ नये, पुऱ्या एकदम छान पांढरशुभ्र दिसण्यासाठी यामध्ये आपण साखर टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर पिठाला आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण रवा टाकलेला आहे, बेसन पीठ टाकलेलं आहे आणि आपण या ठिकाणी साखर देखील टाकलेली आहे। तेलाचं मोहन न टाकताच आपल्याला ह्या पुऱ्या तयार करायच्या आहेत। तर आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत अशा पद्धतीने मी या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। या पिठामध्ये आपण रवा टाकलेला आहे। रवा फुलण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला या पिठाला झाकून अर्धा घंटा साईडला ठेवायचा आहे। अर्धा घंटा आपण याला झाकून ठेवल्यामुळे यामध्ये जे टाकलेला रवा आहे तो छान फुलतो। यासाठी आपण या पिठाला अर्धा घंटा साईडला ठेवून देऊया। आता आपले जे पीठ आहे ते भिजत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी एकदम सिंपल पद्धतीने चमचमीत अशी कुठलंही वाटण न वाटता बटाट्याची भाजी तयार करून घेऊया। या ठिकाणी मी 3 छोट्या आकाराचे बटाटे त्यावरील साल काढून अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण या ठिकाणी ताजे वाटाणे घेतलेले आहेत। बटाटे आणि वाटाणे मी या ठिकाणी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत, त्यामुळे आपले बटाटे काळे पडत नाहीत। आता आपल्याला कुठलंही वाटण न तयार करता ही भाजी एकदम छान तयार करायची आहे। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल छान तापल्यानंतर मी यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी आपली छान फुटलेली आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे देखील आपले छान फुललेले आहेत। यामध्ये मी कांद्याचा वापर अजिबात करणार नाही। या ठिकाणी मी 1 टमाटर बारीक असं कट करून घेतलेलं आहे। ते टमाटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। किसून घेतलेला अद्रक आणि कुटून घेतलेला लसण टाकायचं यामध्ये आपल्याला। टमाटर लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। 1 पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला जिरे पावडर, धने पावडर किंवा कुठलाही इतर मसाला न टाकता यामध्ये आपल्याला फक्त कांदा लसण मसाल्याचा वापर करायचा आहे। हा जो मसाला आहे तो आपण घरीच तयार केलेला आहे। यामध्ये जिऱ्याचा वापर केलेला आहे, धन्याचा वापर केलेला आहे, काश्मीरी मिरचीचा देखील वापर केलेला आहे। भाजीसाठी जर आपण हा मसाला वापरला तर आपल्याला कुठलाच मसाला टाकण्याची गरज नाहीये। एवढा मस्त आपला हा कांदा लसण मसाला तयार झालेला आहे। कांदा लसण मसाल्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल। 2 चमचे आपण यामध्ये कांदा लसण मसाला टाकलेला आहे। टमाट्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। थोडासा मी यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। भाजलेल्या तिळाचं कूट टाकायचं आहे 1 चमचा। 2 ते 3 सेकंद आपल्याला टमाट्याला छान शिजून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। मग भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण या तिळाच्या कुटाचा आणि शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केलेला आहे। टमाट्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आपले जे टमाटर आहे ते छान शिजलेलं आहे। यामधून आता तेल सुटत आहे। यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। 1 ते 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण जे चिरून घेतलेले बटाटे आणि वाटाणे आहेत ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। भाजीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। एक अर्धा घंटा झालेला आहे। आपले जे पीठ आहे ते देखील छान भिजलेलं आहे। पिठाच्या गोळ्याला आपल्याला परत एकदा छान मळून घ्यायचं आहे। तेलाचा वापर आपण अजिबात केलेला नाहीये। अशा पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। जास्त सैल नाहीये किंवा एकदम घट्ट देखील नाहीये। एकदम सॉफ्ट आणि मस्त असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। यामध्ये जो आपण रवा टाकलेला आहे तो देखील छान भिजलेला आहे। बघू शकता तुम्ही अजिबात कुठेही रवा दिसत नाहीये। पिठामध्ये एकदम छान मिक्स झालेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। पिठाचा वापर न करताच आपल्याला या पुऱ्या तयार करायच्या आहेत। आपल्याला अशा पद्धतीने छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत। लाटीची आपल्याला एक बाजू पूर्णपणे प्लेन ठेवायची आहे। आतमधल्या बाजूने उंडा दुमडून याची गोल अशी लाटी तयार करून घेतलेली आहे।
पेढ्याच्या आकाराची आपण ही लाटी तयार करून घेतलेली आहे. याला छान गोल आकार दिलेला आहे. वरची जी बाजू आहे ती एकदम प्लेन आहे. खालच्या बाजूने आपण उंडा फोल्ड करून याचा गोल असा गोळा तयार करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सर्व लाट्या तयार करून घ्यायच्यात. एक बाजू आपण प्लेन ठेवल्यामुळे आपली जी पुरी आहे ती तेलामध्ये छान फुलते. अशाच पद्धतीने आता आपण बाकीच्या राहिलेल्या सर्व लाट्या तयार करून घेऊया. थोड्या मोठ्या आकाराच्या मी या ठिकाणी लाट्या तयार करून घेत आहे. पुऱ्या मला या ठिकाणी थोड्या मोठ्या बनवायच्या आहेत, त्यामुळे मी थोड्या मोठ्या आकाराच्या लाट्या तयार केलेल्या आहेत. तुम्हाला जर पुऱ्या यापेक्षा थोड्या छोट्या बनवायच्या असतील तर तुम्ही लाट्या थोड्याशा छोट्या बनवू शकता. 1 कप गव्हाच्या पिठाच्या आपल्या 13 ते 14 पुऱ्या तयार होतात. या लाट्या आपल्याला उघड्या न ठेवता एका भांड्यामध्ये टाकून याला झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्या लाट्या कडक होत नाहीत आणि आपल्या पुऱ्या चिरल्या जात नाहीत, छान गोल आकारामध्ये तयार होतील. सर्व लाट्या मी एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि यावरती मी झाकण ठेवून दिलेलं आहे. आता आपल्याला एक एक लाटी घेऊन या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुरी लाटण्यासाठी आपल्याला पिठाचा वापर करायचा नाहीये, त्यामुळे आपण पोळीपाटाला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. सुरुवातीलाच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला लाटण्याला किंवा पोळीपाटाला तेल लावण्याची अजिबात गरज नाहीये किंवा लाटीला देखील आपल्याला तेल लावण्याची अजिबात गरज नाही. झाकून ठेवलेली एक लाटी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने मस्त अशी आपण ही पुरी लाटून घेऊया. पुरी लाटताना आपल्याला सर्व बाजूनी सेम लाटून घ्यायची आहे. याच्या ज्या कडा आहेत त्या देखील आपल्याला छान लाटून घ्यायच्या आहेत. पुरी लाटताना जर कुठे जास्त लाटल्या गेली आणि कुठे कमी लाटल्या गेली, पुरी व्यवस्थित लाटल्या गेली नाही, जाड पातळ अशी झाली, आपली जी पुरी आहे ते तेलामध्ये फुलत नाही. त्यामुळे आपल्याला सर्व बाजूनी सेम अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे. याच्या ज्या कडा आहेत त्या देखील मी छान लाटून घेतलेल्या आहेत. पुरी आपल्याला एकदम पातळ न करता थोडीशी जाड ठेवायची आहे. थोडीशी जाड पुरी केल्यामुळे तेलामध्ये पुरी छान फुलते देखील आणि खाण्यासाठी देखील मऊ आणि सॉफ्ट राहते. त्यामुळे आपण एकदम पातळ न करता थोडीशी जाडसर अशी ही पुरी लाटून घेतलेली आहे. थोडंसं तेल लावल्यामुळे पुरी आपण सहजच लाटू शकतो. अजिबात पोळीपाटाला किंवा लाटण्याला आपली पुरी चिटकत नाहीये. तयार करून घेतलेली पुरी आपल्याला एका ताटामध्ये ठेवायची आहे. त्यावरती आपल्याला एक कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा आहे. याच्या ज्या किनार आहेत त्या देखील आपल्याला छान लाटून घ्यायच्या आहेत. दुसरी पुरी देखील आपण छान या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. सर्व पुऱ्या मी या ठिकाणी एकाच ताटामध्ये एकावरती एक ठेवून घेतलेल्या आहेत. एकावरती एक जरी आपण पुऱ्या ठेवल्या तर एकमेकांना चिटकत नाहीत. काढताना आपल्याला थोडंसं हलक्या हाताने किंवा थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एका कॉटनच्या कपड्यावरती लांब लांब या पुऱ्या टाकू शकता. सर्व पुऱ्या आपण या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. पुरी तळण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी. कमी गॅसवरतीच मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान गरम झालेलंच पाहिजे, नाहीतर आपल्या पुऱ्या छान फुलणार नाहीत. तेल जर एकदम जास्त गरम असेल, आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत. तेलामध्ये टाकताच आपली जी पुरी आहे ती छान फुललेली आहे. पोळीपाटावरती जी खालची बाजू होती ती आपल्याला तेलामध्ये वरच्या साईडने घ्यायची आहे. एकदम मस्त अशी काटोकाट आपली पुरी छान टम्म अशी फुगलेली आहे. अजिबात याचा ब्राऊन रंग झालेला नाहीये. एकदम पांढरी शुभ्र अशी आपली ही पुरी तयार झालेली आहे. पुरी तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. एक बाजू 2 वेळेस आणि एक बाजू आपण 2 वेळेस अशा पद्धतीने 2दा पलटी करत ही पुरी तळून घेतली आहे. पुरी लगेचच तळते. पुरी तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तेलामध्ये टाकताच आपली पुरी छान फुललेली आहे. आता याची बाजू बदलून आपण दुसरी बाजू देखील तळून घेऊया. पुरी आपल्याला फक्त 2दाच आलटीपलटी करत तळून घ्यायची आहे. यामध्ये काही तेल राहिलं असेल ते देखील आपल्याला निथळून घ्यायचं आहे. काटोकाट अशी आपली ही पुरी फुललेली आहे. जेवढ्या पुऱ्या आपण तेलामध्ये टाकलेल्या आहेत तेवढ्या पुऱ्या आपल्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. एकदम हलक्या फुलक्या कुरकुरीत पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, अजिबात आपली पुरी ऑइली झालेली नाहीये. आतमध्ये अजिबात थोडं देखील ऑइल नाहीये. एकदम मस्त अशी आपली ही पुरी तयार झालेली आहे. वरच्या बाजूने एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट अशी आपली ही पुरी तयार झालेली आहे. आता आपली जी भाजी आहे ती देखील छान शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही, यामधील जे बटाटे ते छान शिजलेले आहेत. बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे. एवढीच घट्ट आपल्याला ही भाजी तयार करायची आहे. यापेक्षा पातळ नको, यापेक्षा जास्त घट्ट देखील नको. एवढीच घट्ट भाजी तयार करून घ्यायची आहे. तर एकदम चमचमीत आणि मस्त अशी आपली ही भाजी देखील तयार झालेली आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. टम्म फुगलेली कुरकुरीत मस्त अशी पांढरी शुभ्र पुरी देखील तयार झालेली आहे. नाश्त्यासाठी बनवायचे असतील, घरी पाहुणे आले असतील किंवा कुठला सण असेल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने या पुऱ्या तयार करू शकता. तर तुम्हाला आजची ही पुरी भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया तशीच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करायला विसरू नका.